किरकोळ वाद, गुंडांचा वर्चस्ववाद यातून कधी दुश्मनी होईल, कधी कोण कोणाचा घात करेल काही सांगता येत नाही. आता उत्तर प्रदेशच्या लखनौमधील हीच घटना पाहना. सगळं काही कसं शांत निवांत सुरू होतं. 4-5 जण गप्पा मारत उभे होते. त्या गप्पा सुरू असताना थोड्या अंतरावर उभ्या असलेल्या कारमधून एक जण उतरला. सावध पावलं टाकत तो गप्पा सुरू असलेल्या ठिकाणी आला. त्यानं डोळ्याची पापणी लावते न लावते तोच एकाच्या डोक्यात 2 वार केले. जखमी झालेल्यानं स्वतःला वाचवण्यासाठी तिथून पळ काढला. त्यानंतर हल्लेखोर निघून गेला. त्याच पाठोपाठ गप्पा मारणारे दोघेही त्या हल्लेखोराच्या कारमध्ये बसून निघून गेले. म्हणजेच त्या दोघांनी जखमी झालेल्या व्यक्तीला बोलण्यात गुंतवून ठेवत हल्लेखोराला मदत केल्याचा संशय कोणालाही येईल. मंडळी, गुंडगिरी थांबवण्याची जबाबदारी असते ती पोलिसाची. ज्यांच्यावर जबाबदारी असते ते पोलिसच जर गुंडगिरी करण्यात येत असतील तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईलच. पोलिसांच्या गुंडगिरीची ही दृश्य तुम्हीच पहा. ही घटना आहे उत्तर प्रदेशातल्या बुलंदशहर इथली. एका किरकोळ कारणावरून पोलीस उपनिरीक्षक एका तरुणाला पकडतात आणि त्याला सरळ कानशिलात लगावतात. एवढ्यावर ते थांबत नाहीत तर नंतर त्याला शिवीगाळ करून त्यांचे केसही ओढतात. त्या तरुणाची ही चूक असेलच, पण भर रस्त्यात त्याला अशा प्रकारे वागणूक देणं हे कितपत योग्य आहे? त्यामुळे कायद्याचे रक्षकच कायदा मोडणारे बनलेत का, हा प्रश्न आता या घटनेमुळे निर्माण होतो. सोशल मीडियावर दिवसभरात अनेक पोस्ट, व्हिडिओ जलद गतीनं व्हायरल होतात. त्यावर चर्चा होतात, पडसाद उमटतात. पण व्हायरल व्हिडिओमुळे कधी चोर पकडल्याचं ऐकलंय का? उत्तर प्रदेशच्या शामलीमध्ये एक चोरटा दिवसाढवळ्या गल्ल्यातून पैसे चोरून पळाला. मात्र त्याचा कारनामा CCTV कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाला आणि त्याच्या या कारनाम्याची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. पोलिसांनी चक्र जलद गतीनं फिरवत तत्काळ चोराच्या मुसक्या आवळल्या. CCTV आणि सोशल मीडियामुळे चोराला पकडणं हे पोलिसांना शक्य झालं. त्यामुळे आता CCTV बसवण्याचं आवाहन इतर दुकानदारांनाही करण्यात आलंय. मात्र त्यानंतर सुद्धा गल्ल्यावर मौल्यवान वस्तूवर आपलं बारीक लक्ष असायलाच हवं. पैसा हा फारच गंभीर विषय झाला आहे. कारण पैशासाठी कोण, कधी आणि कशी एखाद्याची हत्या करेल याचा काही नेम नाही. छत्रपती संभाजीनगरमधील हे दृश्य. एक विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी शहरात आला होता. त्याने रिक्षातून प्रवास केला. त्यावेळी रिक्षाचं भाडं देण्यावरून रिक्षा चालक आणि त्या विद्यार्थी प्रवाशामध्ये वाद झाला. मग काय, हाणामारी सुद्धा झाली आणि या क्षुल्लक कारणासाठी तर रिक्षा चालकानं चाकूच बाहेर काढला. त्यानं चाकूने वार करत प्रवाशाची हत्या केली. या घटनेमुळे परिसरात मात्र खळबळ उडाली. माणसं हल्ली माणसाप्रती माणुसकी दाखवत नाहीत. मात्र हीच माणुसकी सिंहाने दाखवली. जंगलाचा राजा सिंहाने मानवी वस्तीत प्रवेश केला आणि माणसाला न खाता, न जखमी करता माघारी फिरलाय. रस्त्यावर एक माणूस शांतपणे झोपला होता. अचानक एक सिंह त्याच्या जवळ येतो. सिंह त्या माणसाला पाहून थोडा वेळ थांबतो आणि त्याला न्याहाळतो. पण आश्चर्य म्हणजे सिंह त्या माणसाला अजिबात त्रास न देता किंवा हल्ला न करता शांतपणे पुढे निघून जातो. नरभक्षक सिंहाने दाखवलेली माणुसकी पाहून अनेकाच्या भुवया उंचावल्या. मात्र ही झोपी गेलेली व्यक्ती थोडक्यात मृत्यूच्या जबड्यातून बाहेर आली.